तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर मी आणि गोविंदा आणि हा बघा PU इनामल. समझ रहे हो आप? समझ रहे हो? तर आम्ही चाललोय आज जीवदानीला. मी आणि गोविंदा जातोय आणि हा त्याच्या घरी जातोय गर्लफ्रेंडशी बोलत बोलत. तर आता आम्ही चाललोय, आता आलेलं आहे आरच्या हॉटेलच्या इथं. काहीतरीच हे झालं आहे जास्त. हे चल, हा आता गेला तिकडून, आम्ही आता इकडून जातो. रस्ता क्रॉस करताना पण फोन ठेवत नाही. तू समझा? हाँ. नाही ते काय एवढा घाण बायको झाली नाही केव्हाच. हां आता इथं जीवदानीला आम्ही चाललोय. झूम होणार नाही, तुम्हाला समोर दिसत असेल. 10 मिनिट्स. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. तर आता आम्ही आलेलं आहे, पायथ्याशी जवळपास आलेलंच आहे. जीवदानीचं देवलीचं मंदिर दिसतंय ना. मी ना गोविंदाबाई दोघं पण चाललेलं आहे. तर एक होता का तिथून अर्ध्या रस्त्याने गेलेला आहे घरी गर्लफ्रेंडशी बोलत. आम्ही एम ठेवलेला 10 मिनिटात पोहोचणार. हां तर 10 मिनिटात काय किती मिनिटात आलेला मग काय माहिती, खूप फरक. हां चल, आलेला आहे जीवदानीला. आता चप्पल वगैरे ठेवलेली आहे आणि आता आम्ही चाललोय 300 पावलं. 300 पावलं. 300 पावलं चढायचे आम्हाला. हे बघा अजून बे आता सरळ चढच आहे यावरती. थांबायचं नाही आम्हाला, थांबायचं नाही ना. अजिबात नाही. सरळ नॉनस्टॉप. जेवढा चढू तेवढा नॉनस्टॉप पण सांगू शकत नाही. पुढे पुढे जाऊया. चढ पण असं आहे ना की एवढ्यातच पाय दुखायला लागतं. हां ते तर आहे रे. आता दिल्लीमध्ये थोडी एवढ्या शिड्या असतात दररोज चढायला. ते डोक्यावरनी चढतात, तुमचं काय होत असेल. हां जास्त काही व्हिडिओ मोठा बनवणार नाही आहे ना. ऑलरेडी धाप लागायला सुरुवात झाली. होय, कंटिन्यू करायचंय वरपर्यंत डायरेक्ट. आपल्यासाठी एवढंच. वरती पोचल्यावर बघू किती काढू. हां तेच. तर मित्रांनो आम्ही आता घेतलेलं आहे कोटी घेतलेलं आहे. पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ काढायला नाही म्हणा हे सक्त, म्हणून आपण इथंच थांबवतोय. तर मित्रांनो आता आमचं दर्शनाने झालं आहे. दर्शनाने झालं आहे तर आम्ही आलो. थांबता थांबलाय. मी 2-3 वेळा थांबला असेल, 4 वेळा. बघ एवढा नसेल. आणि ठीक आहे चल मानतो आता 4च्या 4 दर्शन केलं झालं. आता इथं वरती आलो आहे. तिकडे आता इथे पाय पडून देवीचं आता पाय पडून झाले नाही. हा पलचा नुसतं इकडे बघण्यासाठी. हा विराटचा पूर्ण एरिया. ही कुठची साईड आहे रे? तेव्हा तिकडनं द्वारकाधीश. कुठं द्वारकाधीश? तर बघ तू बघ त्या साईडला ना तिकडे ते मंदिर दिसतंय. कोणतं द्वारकाधीश? ते बघा सरळ तिकडे ती बिल्डिंग देखील असला. हां ते मंदिर आहे बघा. जायला कुठून जावं लागेल? जायला आता कुठून आहे रे? तुम्ही गेलो होतो ना आम्ही हायवेवरती. रस्ता कोणता जातोय? तो असेल हावाला जातोय ना सरळ. 5 पायरी आते ना खालती तिथे. तिकडनं तो हायवेला कनेक्ट आहे, तिकडनं जातात. गोविंदा माहिती देताना यांना समोरचा खालचा. सांगतोय द्वारकाधीशला जायला कुठे जायला लागतं नेमकं. जी माहिती देताना आमचा गोविंदा समोरच तिकडे आहे द्वारकाधीश मंदिर. इथून दिसणार नाही, झूम तर नाही होणार म्हणून. मंदिर आहे का तिथे? हा हो हो. कुठं बांधून घेतोस आहे? आज जरा सकाळ सकाळी आलोय. सकाळ म्हणजे दुपारच झाल्या तिची जीवाने यायला, पण मज्जा वाटते जरा. हप्त्यातनं एक ब्रेक काढला पाहिजे. बरोबर आहे. ती इकडे खाली ट्रेन दिसते की तुम्हाला? 250 रुपये त्याची तिकीट आहे. आम्हाला परवडत नाही ती.
परवडली असती पण आम्ही कामाला जात नाही. सध्या तरी नाही, सध्या तरी आम्हाला परवडणार नाही ती. आता कारण ते यानं सांगितलं नाच आपल्याला. परिवाराला घेऊन आला तर परवडू शकते. हा ते तर आहे रे. हे बघ इथं पण वरती पण आली, पण एवढीच लोक कशी रे? भाई ती घसरगुंडी थोडी आहे अशी घप करून खालती जायला. घसरगुंडी नाही, पण वरती येताना तरी स्पीड पकडावा. ती काय तुला लोकल वाटली काय? नाद करते काय? त्या साईडला बहुतेक हे नारंगीचा. तेव्हा तिकडनं ते मालगाडी जाते बघ. कुठं आहे ती ना ती? हा इकडनंच उतरायचं नक्की ना आपल्याला? आपल्याला नाही उतरायला पण इकडून आहे, पण तिकडून पण आपण तिकडच इकडे आलेलं असं वाटतंय. सगळी माणसं पण इकडेच आहे. आलेलो आम्ही एकदा इकडे. आता तरलाव कुठं? तरला म्हणजे इकडनंच. इकडे आपण चप्पल इकडे काढली आहे. हा मग त्या साईडला तिथं खालीच. अरे आपण जिथं चढलेलं तिथंच. मग आपण इकडं असं होतं तर इकडनं फिरून तिथे जाणार आहे काय आपण? अरे ही इथे त्या साईडला नाही जाणार आहे. मग तेच तर म्हणतोय अब हे असं या ना, इकडून परत खाली या ना, या साईडलाच येणार आहे. जाऊया मग, दर्शन झाला. हा लवकर झाला. लवकर म्हणजे तू पण काढलीस तिथून. मी पळ काढली भाई, मी पाय पडून तू अगोदरच बाजूला झाला. मी पाया पडला आणि माझी माणसं येत होती म्हणून त्यांना जागा दिली. देवा देवी देवी संभाल एवढं लेकरांना कुठल्या या लेकरा या कुठे पण गेलो मी. जीवदानीला गेलो, आता आलोय मी. बारामती देवीला गेलो, मी जेजुरीला गेलो, मी पंढरपूरला गेलो. नेमकं दर्शन घ्यायच्या वेळेस माझ्या मनात काही इच्छा नसते. तू माझ्याकडे इच्छाच मागू नको. काय मागं तरी मागणार काय? प्रयत्नांशी परमेश्वर म्हणतात ना, आपण प्रयत्न करणं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. चला आता डायरेक्ट खाली जाऊया. खाली जाताना व्हिडिओ बनवूया. न थांबता उतरतोय काय? न थांबता उतरणार. थांबता थांबता चढलाय. थांबता थांबता उतरू नये म्हणजे आलं. अरे तसा नाही, चढताना कसा जमायला होतं आणि सकाळी काय खबर नाही आलं म्हणून त्याच्यामुळे जमायला झालं आणि बसला. मग काय कुल्फी खाल्ला आणि दोन सगळा वाढव. कुल्फी पण 2 मग आता मन सगळे घरात म्हणून काय खाणं काहीतरी खाऊन आला असेल. आणि एवढं खाऊन असतं तर मला आतापर्यंत मी थांबलं पण नसतं कुठं, सरळ आलो असतो खाली. एक आहे मेला हा शब्द तोंडातून काय सुटणार नाही. आमची गावची भाषा ती काय कशी सुटणार तोंडातून? मेला नाही रांडीचा अजून आहे नाही शिवी नाही. आमच्या इकडच्या विचारलंच ना तर रांडीच्या शिवी नाही. अच्छा हा तू सांगतो मी तुला एक काम कर, ते तर फेब्रुवारीत जाणार आहे तेव्हा ये मग आमच्या इकडे, मग समजेल आमच्या इकडची भाषा कशी येते. आता प्रत्येक शब्दाला तुम्ही अडकवता. कन्फर्मला मी कन्फर्म बोलला त्याच्यावर तुम्ही कन्फर्म. हा चल आता राहू दे, त्या शब्दाचा राहू दे. तर गौरवचा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. स्टोरेज फुल झाली आहे बघू काय चालू आहे. तर काय चालू आहे? हो चालू आहे. तर बघ, तर आता आम्ही निघालोय खाली. या साईडून चढायची जागा आहे, या साईडून उतरायची आहे. जाताना काहीतरी प्रसाद काहीतरी घेऊन आलं पाहिजे. तर तू काय काय खाली घेतलेलं तर उद्याचं काय प्लॅनिंग? मग उद्या तर सुट्टीच आहे ना? संडे तर आहे माहिती आहे, मग काय प्लॅनिंग काय? संडेला आम्ही उपट संडे. फोन केला किंवा इकडे तर जाणार, तर तसं तर अजून काय ठरवलेलं प्लॅनिंग नाही. प्लॅनिंग ठरवलं कधी पण प्लॅनिंग करतात. म्हणजे आता बोलला चल जाऊया, म्हणजे तसं पण आता पण प्लॅनिंग तूच झाला आपला ना. जर तू बोलला की बाबा गावी जाऊया तर मी मित्र गावीला जातो. गावाला जाऊन ये मग चल, मी सांगते आता काय. हा तुम्ही स्वरात चाललंच आहे ना गावी, कधी ते सोबत जाऊन येईल. कोणासोबत? स्वरासोबत जाणार आहे? तो भापशाला जाणार, पण भापशाला स्टेशन हां, मग तो तिकडे उतरणार, मी पण तिकडे उतरणार. मी माझ्या साईडला जाणार, तो गोव्याला जाणार.
तू एक काम कर ना माझ्यासोबत चल. कुठे तू कधी झाला रस्ता इथला. गणपती 19 पर्यंत 19 पर्यंत फेब्रुवारीच्या का रोशन एक मिनिट त्याला आवडले सुरुवातीच्या पायऱ्यांपासून जिथं चढलीला तिथंच आता उतरतोय. आपला वरचे दर्शन देवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चप्पल घेऊन डायरेक्ट कुठं जायचं घरी घरी कुठं इकडे जायचं ना आपल्याला इथं जायचं ना भोजन करायचं आहे महाप्रसाद खाऊन काय महाप्रसाद खाऊन जायचं आपल्याला. तर आता आम्ही महाप्रसाद खायला जाण्याची जातो चप्पल घेतो आधी. तर दर्शन झालेले आहे आता जातो आहे महाप्रसाद खायला. माझी आयडिया म्हणजे काय फिरत जायला लागतं इकडं. त्याला टोकन काढायला लागतं तर आतमध्ये जायला लागतं ते लाईनीत बसून मग जेवायचं. इथं टोकन काढतात. तर मित्रांनो आता आमचं जीवदानी दर्शन झालेलं आणि आम्ही आता निघालो आहे घरी. महाप्रसाद पण आम्ही खाल्लेला. कसा वाटला तुला महाप्रसाद? पोट भरलं बस. यासाठी तर महाप्रसाद दिलेलं असतं. तर आता मित्रांनो आम्ही जातो आता घरी. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. बाय. Would like to take notes while I